बोलत होता की कदाचित मी रंगांधळा होईन, कदाचित माझं काहीतरी बरं वाईट देखील होऊ शकतं. आणि तिने त्याच्याही नकळत त्याच्या तोंडावर हात ठेवला. रंगनाथ पुन्हा बोलू लागला, हे सारं मी तुला का सांगितलं? तर कदाचित तुला समजेल म्हणून, तू मला आवडतेस म्हणून. शिवाय मला असं वाटतं की तुलाही काहीतरी माझ्याविषयी वाटत असणार, म्हणून मी फक्त सांगितलं. ती त्याचे वाक्य पुरते ऐकून घ्यायला थांबलीच नाही. धावतच आपल्या खोलीत गेली आणि पलंगावर अंग टाकून पडून राहिली. मनामध्ये आता विचारचक्र सुरू झालं होतं. खरंच का ती त्याच्या प्रेमात पडली होती? या विचारासरशी तिच्या अंगावरती सरसरून काटा उभा राहिला. नाही, असे असेल तर ते आत्ताच मोडून काढले पाहिजे. विज्ञानाच्या काटेकोर हिशोबांशी तिचे आजवर नाते जमले होते आणि ते नाते तोडून ती असल्या एखाद्या ॲबनॉर्मल गोष्टीत स्वतःला गुंतवून घेणारच नव्हती. हे सारे कितीही सुंदर वाटले तरी तिचे नव्हते, तिच्यासाठी नव्हते. रंगनाथच्या विकृतीशी तिला कसलाही संबंध ठेवायचा नव्हता. परंतु असे ठरवले तरी देखील 4 दिवसांनी ती त्याच्यासोबत लँडस्केप पेंटिंग काढायला गेलीच. गेले 4 दिवस ती त्याच्याशी काहीशी फटकून वागत होती. परंतु आज त्याची थोडीफार भरपाई म्हणून ती सोबत आली होती. प्रथम बराच वेळ त्याला मनाजोगता स्पॉट मिळालाच नाही. नंतर एक मोकळी जागा सापडली. पलीकडे हिरवीगार दरी, निळे जांभळे डोंगर आणि खाली वाकलेले आकाश. तिला 4 दिवसांपूर्वीचे त्याचे बोलणे आठवू लागले आणि ती विचार करू लागली, या समोरच्या दृश्यामध्ये आता कसले रंग दिसत असतील याला. त्याने अजून चित्र रंगवायला सुरुवात केली नव्हती. तो नुसता इकडे तिकडे फिरत होता. ती त्याच्या हालचाली न्याहाळीत नुसती बसून होती, अगदी निशब्द. तो काय करीत होता हे तिच्याबरोबर लक्षात येत होते. एखादा प्राणी जसा वास घेत फिरतो तसा तो त्याला दिसत असलेल्या रंगांमधून वावरत होता. अचानकपणे तो फलकाशी आला आणि त्याने निळ्या रंगाचे सपकारे कागदावर मारायला सुरुवात केली. व्हॉट ब्युटी, ओह व्हॉट ब्युटी, तो स्वतःशीच बडबड करत होता. सच अ रिच ब्युटी. थोडे रंगवून झाले की पुन्हा तो आपल्याच मस्तीत इकडे तिकडे फिरून यायचा, अंगात वारं शिरल्यासारखा. या क्षणी तो अगदी वेडपट वाटत होता. तिला किंचित हसू आले. सूर्य अगदी मावळतीला लागला. आभाळात सोनेरी छटा उतरत होती. परंतु रंगनाथ अजूनही वेड्यासारखा इकडे तिकडे घुमत होता. हे बघितलंस? सोनं. कशा लखलखत्या ज्वाळा येत आहेत. पाऊस, निळा सोनेरी पाऊस. दोन्ही हात पसरून तो कशातून तरी वाट काढल्यासारखा फिरत होता. गोल्डन ब्ल्यू, धिस इज ब्युटी, धिस इज माय लाईफ. ती धास्तावून उभी राहिली. न जाणो रंगनाथ अडखळून पडला तर. पण तो अडखळत अडखळत परत आला. पॅलेटवर त्याने पिवळ्या नारंगी रंगाच्या ट्यूब पिळल्या आणि आवेगात पुन्हा तो कॅनव्हासवर ब्रश फिरवू लागला. आणि एकाएकी तो ब्रश घेऊन तो चालत निघाला आकाशाच्या, क्षितिजाच्या दिशेने. मी चाललो, मी आता रंगांमध्ये चाललो, असे ओरडत तो निघाला. ती उठली, पण ती पोहोचण्याआधीच तो कड्याच्या टोकावरून आता दिसेनासा झाला होता. खालच्या दरीत दुसऱ्या दिवशी त्याचे प्रेत मिळाले तेव्हा वडिलांसोबत ती सुद्धा गेली होती, त्यांच्या विरोधाला न जुमानता. रंगनाथचा देह दगडावर छिन्न विछिन्न होऊन पडला होता. रक्ताचा शिडकावा होऊन दगड अगदी लाल काळे पडले होते. ती एवढ्या तेवढ्याने घाबरणारी मुलगी नव्हती. प्रत्यक्ष अपघाताच्या वेळेस तिला विलक्षण धक्का बसला आणि तोंडून किंकाळी सुद्धा फुटली हे खरे. परंतु ती लटपटत्या पायांनी का होईना पण एकटी घरी आली होती. वडिलांना अपघाताविषयी सांगू शकली होती.
रात्री ती त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनला देखील जाऊन आली, परंतु रात्रभर तिला झोप मात्र लागली नाही. अनेक विचार डोक्यात उलटसुलट फिरत राहिले. सगळ्या प्रकाराला धैर्याने तोंड द्यायचे तिने ठरवले होते. रंगनाथच्या विकृतीविषयी मात्र ती कुणाकडेच फारसे काही बोलणार नव्हती. एकतर तो समोर नसताना तिला ते सारे स्वप्नवत वाटत होते, दुसरे म्हणजे तिला त्या विकृतीसोबत उच्चारापुरता देखील संबंध नको होता. पण आज उजेडात रक्ताने माखलेले ते दगड पाहता पाहता तिला एक चमत्कारिक अनुभव आला. क्षणभर दगडावरचे ते वाळलेले काळे रक्त पुन्हा लाल झाले. ज्या ठिकाणी तो देह पडला होता त्याच्या चारी बाजूंनी रक्तासारखा लाल रंग जमून आला आणि पाहता पाहता लाल रंगाची एक भयानक लाट तिच्या रोखाने चालून येऊ लागली आणि एक किंकाळी फोडून ती बेशुद्ध झाली. काही क्षणांनी शुद्धीवर आली तेव्हा ती गाडीत होती. तरी मी म्हणत होतो येऊ नकोस म्हणून. काही जणांना रक्त पाहून चक्कर येते. तिचे वडील तिला ओरडत होते, पण तिला केवळ रक्त पाहून चक्कर आलीच नव्हती. तो भयानक भास पण केवळ भासच होता, कारण आता तिला गाडीच्या रूपरेखा स्पष्ट दिसत होत्या. लाल रंगाचा ठिपका देखील समोर कुठेही नव्हता. तिला आता जरा बरं वाटलं. मध्यरात्री तिच्या स्वप्नात 2 मेणबत्त्या दिसू लागल्या आणि त्यांच्या मागून रंगनाथची आकृती उभी राहिली आणि रंगनाथ बोलू लागला. ओ नो. ती स्वप्न झटकून टाकीत ती उठली. तो आवाज ऐकण्याचीही तिला भीती वाटत होती, पण तो आवाज ऐकू येतच होता. स्वप्न संपल्यानंतरही तो आवाज ऐकू येतच होता, दूरवरून आल्यासारखा. आता ती स्वप्नात नव्हती, पण भारल्यासारखी बिछाण्याला खिळून तो आवाज ऐकत होती. तू ऐकतोयस ना? त्या आवाजात अजिजी होती. इथं काळोख आहे, दाट काळोख. मी त्यात गुदमरतोय. मला रंग हवे आहेत. रंग मी तुझ्या नजरेतून पाहीन. मला रंग दिसतील. आपल्यात एक नातं आहे, त्यासाठी तरी मला रंग पाहू देत. तुझ्या नजरेतून पाहू देत. नाही, ती भयानकपणे किंचाळली. आपल्यात कसलंही नातं नाही. तू नको येऊस. काळोखातून परत येऊ नकोस. शेजारच्या खोलीतून तिचे वडील धावत आले. ती घामाने थपथपली होती. उरलेली रात्र ते तिला आपल्याच खोलीत घेऊन गेले, पण तिची भीती मात्र कमी झाली नाही. त्याचा आवाज तिने स्पष्ट ऐकला होता. तो आपले शब्द खरे केल्याशिवाय राहणार नव्हता, कारण तो जिथे पोहोचला होता त्या काळोखात तो राहू शकत नव्हता. त्याला रंग हवे होते. त्याला फक्त रंग हवे होते. आणि अचानक तिला जाणवले की आपल्या नजरेत तो आला आहे. वर्गात शिकवता शिकवता एकाएकी विद्यार्थ्यांच्या आकृत्या पुसट झाल्या होत्या. पांढऱ्या करड्या रंगांच्या छटा उसळू लागल्या, पण तिने तोल सावरला. आपल्या वर्गात वेडावाकडा काही प्रकार होऊ न देता ती वर्ग लवकर सोडून घरी आली. घरी आल्यावर मात्र तसे काही झाले नाही, पण संध्याकाळभर तिचे डोके दुखत होते. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा कॉलेजला निघाली तेव्हा उन्हात पिवळा सोनेरी रंग झगमग झगमग करत होता. तिने डोळ्यावर हळुवारपणे गॉगल्स चढवले, परंतु तरीही तिला हालचाल जाणवत होती. काहीतरी उसळत होते, वारंवार पुढे झेपावत होते. मध्यरात्री तिला पुन्हा 2 मेणबत्त्या दिसल्या. आवाज ऐकू आला, मी आलो आहे. ती जागी झाली. एकूण ते स्वप्नच होते या कल्पनेने ती सुखावली, पण अगदी क्षणभरच. खोलीकडे नजर जाताच तिला धक्का बसला, कारण खोलीत अंधार नव्हता. सगळी खोली निळ्या जांभळ्या रंगाने झगमग झगमग करत होती, अगदी लखलखत होती.
आता मात्र ती समजून चुकली की तो आला आहे. तो काही जाण्याकरता नाही. तो तिच्या डोळ्यात आता कायम राहणार होता. जागोजागी तिला रंगच रंग दिसणार होते. हळूहळू रेषा पुसट होत जाणार होत्या. दिवसेंदिवस ती अधिकाधिक रंग आंधळी होणार होती. आता बाकीचे सारे आयुष्य संपणार होते. वेड्यासारखी ती रंगांची गुलाम होऊन जगणार होती. त्याचे ठीक होते, कारण तो चित्रकारच होता. परंतु विज्ञानाच्या प्राध्यापिकेला हे रंगांशी नाते कशाला हवे? काय वाटेल ते झाले, तरी ती त्याच्या पुढे माघार घेणार नव्हती. प्रयोगशाळेत माझ्या टेबलापाशी मी एकटीच उभी होते. ती सांगत होती. विद्यार्थी होते, पण ते दूर उभे होते. ज्याचं त्याचं आपल्या प्रयोगात लक्ष होतं. मी सारं धैर्य एकवटून दोन्ही डोळ्यात ॲसिड ओतून घेतलं. मरणाची आग झाली आणि मी बेशुद्ध झाले. शुद्धीवर आले तेव्हा मी दवाखान्यात होते. माझ्या डोळ्यांवरती पट्ट्या होत्या आणि माझ्या उशाला वडील बसलेले होते. कॉलेजमध्ये मला प्रयोग करताना अपघात झाल्याची बातमी पसरल्याचं त्यांनी सगळ्यांना सांगितलं. माझी दृष्टी गेल्याची बातमी सांगायला ते घाबरत होते, पण मीच ते त्यांच्याकडून वदवून घेतलं. आणि मी त्या विलक्षण स्त्रीकडे थक्क होऊन पाहत होतो, कारण तिची आणि रंगनाथची कहाणी अगदी विलक्षण होती. ती पुढे बोलू लागली. तुम्हाला कल्पना नाही की मी किती सुखात आहे. मी आंधळी आहे, पण निदान नॉर्मल आहे. डोळ्यांसमोर उसळणाऱ्या त्या भयानक रंगांच्या लाटांमध्ये भीतीनं मरून जायची वेळ आली असती. परंतु आता हा काळोख मला अगदी शांत वाटतो, कारण यात कोणताही रंग नाही. किती सुखाचा आहे हा काळोख. मला ठाऊक आहे, या काळोखात रंगनाथचा आत्मा तडफड तडफड करत असेल. पण आता मात्र मी माझ्या डोळ्यांची दारं त्याला कायमची बंद केली आहेत. रात्र पुढे सरकू लागली आणि आजूबाजूची पार्टी आता संपत आली होती. मी तिला तिच्या घरी पोहोचवलं आणि माझ्या घरी निघालो. तो उद्या तिला परत भेटण्याचा निर्धार करूनच. आमच्यामध्ये आज एक नवीनच नातं तयार झालं होतं. मी माझ्या घरी पोहोचलो तेव्हा कुणीच जागं नव्हतं. मी माझ्या जवळच्या चावीने दरवाजा उघडला आणि खोलीत पाऊल ठेवलं. पण माझ्या खोलीमध्ये अजिबात काळोख नव्हता. माझी संपूर्ण खोली आज निळ्या जांभळ्या रंगांनी अगदी झगमग झगमग करत होती, अगदी लखलख करत